करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वापि विद्यातया सली सुभाषरे श्रेष्ठाते से स्वस्ति सर्वदा। पूर्ण किती जाते अक्षर पडलेली आहेत ना आपला तो भाग असा बसते हा आता तो असाच्या असा तुम्ही हा असं बसायला तुम्ही हात लावा शेवटपर्यंत जरा हात लावा। त्या ठिकाणी अल्पोपहार आहे आणि कुणी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये कृपया। गुरुभ्यो नमो नमः। पादयोः पादं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि समर्पयामि। आपल्या स्वर्गीय कोकणच्या माध्यमातून आपण गावातील सण उत्सव रूढी परंपरा कायम अनुभवत आलेलो आहोत। आमच्या पिरावाडीतील दोन मुख्य सण म्हणजे शिमगा महोत्सव आणि गोकुळ अष्टमी। गोकुळ अष्टमीचे आपल्या राधाकृष्ण देवस्थानच्या मंदिरातील तुम्ही बरेचसे व्हिडिओ बरेच वर्षांपासूनचे व्हिडिओ बघत आला। जसजसं वर्ष मागे सरत जातात तस तसा उत्साह वाढत जातो आणि आज अखेर तो सोनियाचा दिवस उजाडला आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, आचरा गाव अगदी समृद्ध संपन्नतेने नटलेलं गाव। इकडच्या रूढी परंपरा शाही पालखी सोहळे आपण बरेचसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनुभवले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राधाकृष्ण देवस्थान मंदिरचा शिलान्यास सोहळा म्हणजे दगड ठेवणे आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे योजिले आहे। जसजशी वर्ष सरत गेली आणि जसजशी आताची पिढी जास्त इन्व्हॉल्व व्हायला लागली त्यामुळे इकडे काहीसा एरिया कमी वाटू लागलाय आणि या सोहळ्याचे स्वरूप आता खूप मोठे होत चालले आहे। त्या अनुषंगाने सर्व गावातील सभासदांनी मिळून आपल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवले आहे। आज 3 नोव्हेंबर 2025 आहे आणि या 3 नोव्हेंबर 2025 रोजी आपण या मंदिराचा शिलान्यास करणार आहोत। या सोहळ्यातील काही क्षण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या सोहळ्याचा शिलान्यास करण्यासाठी आपल्या कुडाळ माड्याच्या वाडीचे श्री श्री 108 महंत गावडे काका हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचा शिलान्यास सोहळा आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ करण्याचं कारण की येणाऱ्या पुढील काळात या व्हिडिओच्या माध्यमातून निदान आठवणी जाग्या राहतील आणि कोण कोण या सोहळ्यासाठी उपस्थित होते, काय तो सोहळा होता ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या यंग जनरेशनना किंवा आता जे उपस्थित नाही आहेत इकडे गावात मुंबईतील सभासद त्यांना पाहायला मिळावा हा एकच हेतू ठेवून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आता आपण बघतोय ना ती इकडे आपली श्रीकृष्ण मंदिराची वास्तू होती आणि हेच वास्तू आज आपण डिमॉलिश करून आज जीर्णोद्धाराचा संकल्प हाती घेतलेला आहे। तुम्हाला इकडे कोपऱ्यात फोटो दाखवतो, समोरून फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल आपली वास्तू कशी असेल। ते जे नवीन व्ह्युअर्स आहेत ते जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती होतं की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सण उत्सव आपले बघितले आहेत। ही ती शिला आहे जी खाली आम्ही घालणार आहोत गावडे काकांच्या शुभ हस्ते। गावडे काकांच्या पाद्यपूजनाचा सोहळा वगैरे इकडे आयोजित केलेला आहे, त्याच्यासाठी ही सर्व तयारी केलेली आहे। एकंदरीत असं आहे आणि इकडे जे भाविक येतील जे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील ते इकडे येणार आहेत आणि ती शिला आपण इकडे ठेवणार आहोत आणि या इमारतीचं भूमिपूजन करणार आहोत। या मंदिराचा ना 1961 साली पहिला जीर्णोद्धार केलेला होता। त्यानंतर या कार्यक्रमाची व्याप्ती इतकी वाढत गेली, त्याच्यानंतर 1994 मध्ये छप्पर दुरुस्ती केलेली आणि 1994 नंतर आता 2025 मध्ये हा आपला मोठा शिलान्यासाचा कार्यक्रम जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी मुंबईतून सगळे जे आपले सभासद आहेत ते बरेचसे जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। थोडीशी तयारी चालू आहे ती दाखवतो। काकांच्या स्वागतासाठी इकडे ढोल ताशे आपण ठेवलेले आहेत आणि संपूर्ण खाली कार्पेट घालून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केलेली आहे। थोडीशी तयारी राहिलेली आहे, इकडे रांगोळी वगैरे घालणे, फुले वगैरे घालणे हे काम चालू आहेत आणि जय्यत तयारी। सगळेजण सभासद आता तिकडे थांबले आहेत, थोड्याच वेळात आपले काका येणार आहेत।
आसनावरती विराजमान झालेले आहेत आणि काकांच्या पाद्यपूजनाचा सोहळा आपल्या वाड्यातील सगळे जे 11 उभयत आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे. सर्वेषां सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थंच द्विपद चतुष्पद सहितानां शांति अर्थम पुष्टि अर्थम तुष्टि अर्थम समस्त मंगल अवाप्ति अर्थंच श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अतंताना पाणी सोडायचं. गुरु पादुका पूजन महं करिष्ये सदा मुनिंद्र महागणपति शरणं विष्णुशरणं करिष्ये वक्रतुण्ड. गुरुभ्यो नमो नमः. पादयोः पादं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि समर्पयामि. गुरुदेवताभ्यो नमो नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरवे नमः. गुरुदेवताभ्यो नमो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृतमयामि पयोदरीकृतं मधु शर्कराभिषेकं दम्पतीयताम् अर्घ्यं समर्पयामि. आता पात्र पाणी घालायचं. गंगा सरस्वती अपवित्रमे गुरुपादुकाभ्यो नमो नमः. गुरुपादुकाभ्यो नमो नमः. त्यांच्या हातावर आता सामान खाली करा. 3 वेळा पाणी सोडा. उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि शांति समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि. तुम्ही वर उठा. स्वतःभोवती प्रदक्षिणा करा. यानी काय होतं समस्त परमेश्वर समस्त परमेश्वर समस्त परमेश्वर. एक साथ नमस्कार. नमो सोनंताय प्रमोदय प्रकाश गुरुवारेश्वर नाम काय सरस्वती उदाहरणे नमो नमः. आता बसा. गुरुवे नमः. कामना पाणी सोडा. आणि गुरुपादुका पूजनेन श्री गुरुदेवता वेदांत ब्रह्मार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.
काय करू नका. राधाकृष्ण देवस्थान मंदिर आश्रय शिरावाडी कृष्णनगर आपल्या सर्व ग्रामस्थांचे सन्माननीय अतिथीगण आमच्या गावलेकांसोबत आलेले सर्व सन्माननीय अतिथी माता भगिनी महिला मंडळ पदाधिकारी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. पाद्यपूजन संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी दर्शनराम सुरू झालेली आहे. थोड्या शिलान्यास होईल आणि या राधाकृष्णाचा देवस्थानच्या जीर्णोद्धाराची मुहूर्तमेढ या शिलान्यासाने रोवली जाईल. आता इकडे गावातील म्हणजे मंडळी राहिले त्या सर्व मंडळींकडून काकांकडनं पाद्यपूजन आणि इकडे शिलान्यासाची तयारी चालू आहे. महत्वाचा वेळ आहे. हा वेळ साध्य करायची आहे. मनापासून आपल्या सर्वांचे आभार. दर्शन कृपया थांबवायची आहे. शिलान्यासाचा कार्यक्रम सुरू किंवा मध्ये असणाऱ्या सर्व बाजूला व्हायचं. सर्वात कृपया बाजूला व्हायचं. जे बसले त्यांना हा कार्यक्रम दिसावा. माझा मत प्रामाणिक होती. कृपया सर्वांनी बाजूला व्हायचं. मध्ये तुम्ही राहिले शिलान्यासाच्या कार्यक्रमासाठी सर्व शांतता राखायची. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, गुरुदेवताभ्यो नमः, गुरुपादुकाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अभिनमस्सु सुमुखचैकदन्तशकटविरोधिप्रणकामोदरशकटविघ्ननाशो करिष्ये अक्षतांसह समर्पण. तथा निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपति पूजनञ्च शरीरशुद्ध्यर्थं विष्णुस्मरणञ्च कलशघण्टादीप पूजनञ्च करिष्ये. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अस्मिन् नारिकेलतले रिद्धिसिद्धिसहितं महागणपतिं साङ्गं सपरिवाराय सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन्
सन्निधिं कुरु कलशाय नमः गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि आगमनार्थं देवानां गमनार्थं सर्वदां कुरुमण्डलं सर्वैवतावनक्षणं घण्टिकाय नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि घण्टानादं कुर्यात् भोधिको ब्रह्मवृत्तं ज्योतिषां प्रवर्तयात् पूजा समाप्तिः स्यात् तावत्सु स्थिरो भवति देवताभ्यो नमः गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि विष्णु विष्णु महाविष्णु ब्रह्म विष्णु महेश्वर अनेक नमामि पुरुषोत्तमं विष्णुस्मरणम् महागणपतये नमः धैर्यजनाय अक्षतां समर्पयामि गणपति महागणपतये नमः गणपतये नमः लेपनार्थे समर्पयामि हरिद्राग्नित्वं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि पूर्णालङ्करणार्थे अक्षतां समर्पयामि महागणपतये नमः पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पं समर्पयामि महागणपतये नमः कौन्दुम्रताम्रपणिव्रतस्थापितधूपम् आघ्रापयामि दीपं दर्शयामि गुळाच्या नैवेद्याला पाणी उडायचं नैवेद्याचे गुळोपहारनैवेद्यं निवेदयामि अहिं समर्पयामि प्राणायाम महाव्यायाम समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि मुखप्रक्षालन समर्पयामि मुखवासार्थे त्या पलीकडच्या विड्यावर पाणी घालायचं उभी प्रथम मुलं समर्पयामि स्वरपुष्पार्थे दास्यमान दक्षिणा समर्पयामि शिलास्वरूप विष्णवे नमः आसनस्थाय सदां समर्पयामि नानारत्नमालिकं गाढस्वरूपम् आसनं देवदेवस्य गणपतिर्यताम् चार पायात थेट पाणी घालायचं अजन ग्रहण देवेश सर्वक्षेत्र नमस्ते चावळ्यात पादयोगाद्यं समर्पयामि कर्पूरवासितं तो यमंदा किन्नया दत्तभिभक्तः आचमनीं समर्पयामि गंगा सरस्वती प्रवेशोपराजले स्नापितोऽसि मया रुद्राक्षन्ति पुष्पे शुद्धोदकं समर्पयामि शिलास्वरूप विष्णवे नमः गन्धाक्षतपुष्पं पूर्वाङ्गपूजार्थे आदिवरच ठेवा समोर काढायचं समर्पयामि शेषोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि आम्हाला देखील पाणी सोडायचं अनेक पूर्वाराधनेने पंचोपचाराने श्री शिलास्वरूप विष्णवे देवता येता घातलेलं गंधपूर काढून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा आणि बाजूला ठेवायचं आणि आता या तांब्यातलं पाणी थोडं थोडं अभिषेक करायचं पहिली करा तथाभिषेकाः त्रिपुष्पदन्दवादको ऐनकान्ते वनमयुक्तोयत् सदृशेषु ब्रह्मादीनामप्तदसन्नास्त्रीयाः तथा सर्वसमर्पणामौलिनमहाविशेषोदरवादपरिकराः समर्पयामि समोरून करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वापि विद्यातया सली सुभाषरे श्रेष्ठाते से स्वस्ति सर्वदा श्रीखंड आग्रह्य सर्वदेवानां दीपोऽयं प्रतिक्रियताम् राज्यंचवर्तितयुक्तमन्दिनां योजितमया दीपं गृहाणदेवेश त्रैलोक्यातिभिरापः प्रत्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने राजिमां विरयातो रात्रिपोऽयं प्रतिक्रियतां स्थापितदीपं दर्शयामि आवाहन
नमस्कार नमस्कारान् समर्पयामि वासुदेवस्य सुभूषय पायमाने सर्व विनाशयो प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि श्री इला स्वरूप महाविष्णु देवता एतां विष्णवे नमो विष्णवे नमः तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। आता त्यांना होल्डवर करायचं याचा नाही चित्रपटाला कावेरी जलेस्मिन् सन्निधौ कुरु अयोध्यां सुरामाया काशी कंचवंतिका पुरी द्वारावतीचे सप्तैते मोक्षदायका सर्वेषाम् आश्रया भूमिर्वरायण समुद्रतानंत सदात्र्यांतं नमामि वसुंधराय नमः। बस पृथ्वे नमः। आता सदात्र्यांतं नमामि वसुंधराय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि हरिद्राकुंकुमं सकल सौभाग्यपूर्णं समर्पयामि। पूर्ण किती जाते अक्षर पडलेली आहेत ना आपला तो भाग असा बसते हा आता तो असाच्या असा तुम्ही हा असं बसायला हवं तुम्ही हात लावा शेवटपर्यंत जर हात लावा त्या ठिकाणी अल्पोपहार आहे तरी कुणी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये कृपया सर्वांना नम्र विनंती आहे। तसेच वाड्यातील मंडळींना नम्र विनंती आहे की बाहेरून काही आपल्या ठिकाणी ग्रामस्थ आहे त्यांना कृपया बसण्यासाठी जागा उपलब्ध आपण करून द्यायची आहे। वाड्यातील मंडळी गोपाळ कृष्ण महाराज की जय। बाहेरून मान्यवर मंडळी किंवा जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्या वाड्यातील सभासदांनी कृपया त्यांच्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून अल्पोपहार आहे तरी कुणी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये नम्र विनंती। एक तिथे ठेवा एक वर घेऊन प्रसादाला देऊया तिथे एक घेते ते नंतर हे करा ते किरापत करून मिसळून ही 2007 साली नाथपंथी एक संस्था स्थापन झाली आणि आध्यात्मिक कार्य आध्यात्मिक वारसा जपत असताना एक जे पीडित लोक आहेत किंवा अनेक आजारांनी त्रासलेले लोक आहेत त्यांना अध्यात्माच्या मार्गदर्शनातून आणि अध्यात्मातून भक्ती मार्गाकडे वळवण्याचं काम या ठिकाणी सद्गुरू गावडेकर महाराजांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि हे काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम तसेच शैक्षणिक उपक्रम संस्था आरोग्य विषयक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबविण्यात आले आणि सर्व सद्गुरू भक्त सेवानाच्या माध्यमातून आणि सद्गुरू गावडेकर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वर्ष चालत आहे। कोरोनासारख्या महामारीच्या काळात संस्थेने अनेक प्रकारचं मदत देण्याचं काम केलं की आपले पोलीस बांधव असतील किंवा इतर जी गरीब कुटुंब असतील त्यांना कसलाही आधार नव्हता अशा लोकांना आधार देण्याचं काम सद्गुरू भक्त सेवानाच्या माध्यमातून गावडेकर महाराजांनी केलं आणि आमचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्र सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संस्थेचं कार्य या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपल्याला माहिती आहे 2016 साली अनेक प्रकारच्या संकटांना सामना करून जो जनकल्याण महाराज कणकवली सारख्या प्रसिद्ध शहरामध्ये किंवा जी आपली राजधानी म्हणायला हरकत नाही कणकवली सारख्या ठिकाणी मुरेश्वर मैदानावर जो संपन्न झाला त्या ठिकाणी 1008 साधू त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या साधू या ठिकाणी आणून जो जनकल्याण महाराज झाला त्या महाराजांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जो भक्तीचा महिमा असतो तो त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला। तसेच संस्थेचे कार्यक्रम कार्य करत असताना सद्गुरूच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की हे उपक्रम राबवत असताना
महाराष्ट्र, जळगाव, गोवा आणि मुंबई आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी 18 उपासना केंद्राच्या माध्यमातून एकाच वेळी म्हणजे गुरुवारी आरती आणि उपासनेला जवळजवळ 1000 भाऊ त्या ठिकाणी आरती उपासना करून त्या ठिकाणी बैठक संपन्न होते. तिथे मानवाचं कर्म आणि कर्तव्य आणि त्या कर्म आणि कर्तव्यात मिळालेले जीवनाचं फलित विधेमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण राधाकृष्ण मंदिर म्हणजे प्रेमाने सतत वाहत जाणारा हा भक्तीचा झरा आपल्याला अखंड दैवत राहण्यासाठी आपण संकल्प केलेला आहे. हा संकल्प करत असताना या मंडळाचा एक दिव्य उद्देश आहे की प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला याच्यामध्ये सहभागी होऊन पूर्व जन्मीचे कर्म आणि या जन्मीचे कर्म आणि मोक्ष मुक्तीचा मार्ग प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि या मागचा उद्देश आहे. आपण जीवन जगत असताना परमेश्वरानं आपल्याला एकाला 2 पिशव्या दिलेल्या आहेत. दोन्ही पिशव्या खाली दिलेल्या विकत दिलेले आहेत. त्या पिशव्या कुठल्या आहेत? त्या पिशव्यात आपल्याला काय भरायचं आहे आणि या पिशव्यात आपल्याला काय भरून हा जीवनाचा प्रवाह आपला उपयोग करत असतो. अशा कुठल्या पवित्र पिशव्या त्या परमेश्वराने आपल्या हातात दिलेल्या आहेत. तेवढ्याचं लक्ष आणि भ्रमण करत करत जेव्हा आत्मा त्या मानव जन्माचं रूपांतर केलं आणि मानव जन्माचं सार्थक करण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतार करून तो मानव म्हणजे परमेश्वराचे साकार रूप आहे. परमेश्वर निर्भय निराकार चराचरामध्ये आहे आणि तो परमेश्वर आपल्याकडून परमेश्वराने कुठल्या 2 पिशव्या आपल्याला दिल्या. पिशव्या आपण घेऊन हा जीवनाचा मुक्तीचा मार्ग संकलन करायचा आहे, पादाक्रांत करायचा आहे. जीवनाची शैली आणि जीवनाचं कौशल्य आणि जीवनामध्ये आपल्याला मिळालेला तृप्तीचा मार्ग, आपल्या प्रपंचाचा मार्ग, आपल्या मोक्षाचा मार्ग आपण कसं करायचा आहे. अशा प्रकारचे भव्य जीवन वास्तव उभे करत असताना आपला जन्म का झालेला आहे आणि याच वेळी का झाला आहे? अगोदर झाला नाही, नंतरही झाला नाही, पण अशा वेळ झालेला आहे की या भव्य दिव्य मंदिराचं शिलान्यास बघण्याचं, प्रत्यक्ष पाहण्याचं आणि याच्यामध्ये सहभागी होण्याचं आपलं हे पवित्र पुण्य आहे आणि या पुण्याचे आपण साक्षीदार आहोत. मग परमेश्वराने अशा कुठल्या 2 पिशव्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्या पिशव्या आपल्याला भरत असताना कुठली भर कुठली भरली हेच आपण ठरवायचं आहे. हे भरत असताना आपण आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूचं, आपल्या शेजारला, आपलं कुटुंब आहे, आपल्या समाजावरचं प्रेम आहे, प्राणी मात्रावरचं प्रेम आहे, आपल्या अशा भरलेले वास्तुत्व जे आपण संकल्प केलेला आहे, संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग आपण जीवनामध्ये पहिलं काय करणं? पिशव्या 2 दिल्या, एक पापाची नाही पुण्याची. उजव्या हातात दिलेल्या पुण्याची पिशवी आणि डाव्या हातात दिलेल्या पापाची पिशवी आहे. मग आपल्याला 2 पिशव्या कशा भरायच्या? पापाची भरायची की नाही, पुण्याची भरायची की नाही, हा आपण ठरवत असतो. जर आपण सतत लोकांची निंदा केली, अवहेलना केली, दुसऱ्याचा केली, चिंता केली, प्रत्येक कार्यामध्ये अपयश आणण्यासाठी प्रयत्न केला, प्रत्येक कार्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, कार्य वृद्धी देत असताना ते थांबणार कसं, ते कार्य विघटित कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे पापाची भीती बनणार. आणि परमेश्वराने दिलेले हे कर्तव्य आणि कर्म आहे आणि या कर्तव्याच्या कर्माचा सांगड म्हणून समाजाची सेवा, ललित रंजने गांधीची सेवा, आई वडिलांनी दिलेले करायच्या मोकळ्या धर्म दलित वाईटाची संस्कार आणि संस्कृतीची सेवा. आता ह्या ठिकाणी ब्राह्मणांचा पवित्र मंत्र घोषामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ते जीवन कशासाठी? कधी दुसऱ्याची निंदा करू नये, अवहेलना करू नये, कुठल्याच्याकडून चेष्टा करू नये, कधी आध्यात्मिक कार्य मंदिरासारखं पवित्र कार्य सांभाळण्याचं काम करू नये, तर ती पिशवी पापाने भरते. डॉक्टरसाठी मदत करा, त्यांना घर बांधायचं करा, त्यांना अन्नासाठी मदत करा, त्यांना कपडा लत्त्यासाठी मदत, त्यांना आधार द्या. हा जीवनातला आधार हे संकट करणं आहे आणि ऋण आहे, ऋणात आपल्याला मुक्त करायचं आहे.
असं ऋण आहे मानव ऋण, समाजाचं ऋण. समाजाला आनंदी ठेवणं, समाजाला प्रगती करणं, समाजाला उन्नती करणं, समाजातील जे जीव उभारले आज ज्या लोकांना शिक्षण त्या मुलाने शिक्षण, त्या मुलाच्या शिक्षणात काय करत असतं, त्या मुलीचं लग्न आभार पैसा वेळ होत नाही अशा मुलांना मदत करायचं. अशा मुलांचं लग्न कार्य करत असताना पूर्वीच्या लोकांना उदाहरण हेतू होता लग्न आहेर करण्याची पद्धत का तशी आर्थिक मदत होती. पण आज हे सर्व पुण्य आपण एकाच ठिकाणी सगळ्या मुलांचा मुक्त आहे म्हणजे हा संस्थेला पाठीशी उभे राहायचं आहे आणि ह्या संस्थेच्या पाठीशी उभं राहत असताना आपलं ध्येय निश्चित करून ठेवायचं आहे. राधाकृष्णाचं मंदिर हे मी माझ्या डोळ्याने बघणार आणि त्या मंदिराचा फळ हा मी माझ्या डोळ्याने बघणार आहे आणि त्या आनंदामध्ये मी विलीन होणार आहे, त्या आनंदामध्ये मी विलीन होणार आहे, आनंदामध्ये विलीन होणार आहे. हेच माझ्या आयुष्याचं दिव्य स्वप्न मी बघणार आहे. म्हणून हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करावे. यानंतर सन्माननीय ट्रस्टी सन्माननीय दाजी गावकर साहेब महाराष्ट्र गावचे प्रमुख गावकर या ठिकाणी श्रीपद पुष्पगुच्छ घेऊन संस्थेचे अध्यक्ष अमित साहेब त्याचे कृष्णनगरवासी स्वागत करायचं आहे. त्यानंतर सर्व ट्रस्टी महाराष्ट्र गावच्या स्वामी समर्थाचे ट्रस्टी आणि या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय अध्यक्ष एकनाथ गावडे साहेब यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान मंडळ समितीचे अध्यक्ष किशोर पवार करतील. या ठिकाणी उपस्थित मंडळांना नम्र विनंती आहे, ज्यांना अजून अल्पोपहार ज्यांनी घेतला नाही त्यांनी कृपया अल्पोपहार घेतल्याशिवाय जाणं ही नम्र विनंती आहे. स्वागत करायचं आपला विवाह काढून जेवण करायचं नाही थोडासा परंतु आपल्या प्रेमाचा तर आपल्या श्रद्धेचा सर्व सन्मान अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे भाग्य आहे की आपण उपस्थित राहिले. स्वागत हा आमचं गौरव आहे. गौरव म्हणजे साहेब यांचा सन्मान किशोर पवार साहेब. याबरोबर म्हातारा कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शामराव हळदणकर साहेब त्यांना उपस्थित आहे. जोरदार गावाने स्वागत करायचं. किशोर पवार स्वागत करतात. किशोर पवारकर सर्वांचा सन्मान करतात. जोरदार गावाने स्वागत करायचं. सर्व गावाचे प्रतिनिधी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरावरीचे सर्व उत्तराचे श्री आनंदताई मधलावाड्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व अतिथीगण या ठिकाणी आपला सन्मान देतो. पूर्ण पुरावरीचे ग्रामपंचायत सदस्य चावल विजयावर वास्तुशास्त्र या मंदिराचे वास्तुशास्त्र मुख्य वास्तू सन्माननीय पूजन साहेब. आर्किटेक्चर सन्माननीय पूजन साहेब यांना ठिकाणी आपला सन्मान घ्यायचं. आपल्या संकल्पनेतून आपल्या रचनेतून हे भव्य वास्तू संकल्पित केलेले आहे. सर्व भक्तांनी बाळगोपाळांनी हे आपल्या वास्तूच्या रचनेतून एक मानवता जाणार आहे. त्यांचा सन्मान सन्मानित किशोर पवारकर साहेब करतात. जोरदार गावाने स्वागत करायचं. त्यामुळे त्यांचे सहकारी एकच काही त्यामध्ये उपस्थित आहेत.
दीपक साई साहेब यांचा सन्मान सतीश रत्नावरकर साहेब करतात. त्याचबरोबर या पवित्र भूमीचे माणूस भाऊ कुटुंबीय त्यांनी सुद्धा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. या आपण भूमीवरती आहोत आणि सहकार्य केलं. यांचं योगदान खूप मोठं भाऊ कुटुंबियांचं त्यांच्याकडून आधार दिवसांमध्ये मनापासून स्वागत. आम्ही जेवायचं ना वाढदिवस होतो ना माहिती चला, हे आपल्या राधाकृष्ण मंदिरचे सगळे सभासद काकांसोबत, आपले मंडळाचे सगळे सभासद काकांसोबत एक फोटो सेशन चालू आहे. गोपाळ कृष्ण महाराज की जय, परमपूज्य गावडेकर महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हे सगळे आपले वाड्याच्या महिला सभासद आहेत. किंवा इतर जे आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी सामान आपण वापरलं. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावडे काका महाराजांच्या हस्ते शिलान्यासचा कार्यक्रम बघितला. आपण हे आठवणी साठवून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. बऱ्याच पिढ्यांच्या आठवणी या मंदिराशी जोडल्या गेलेल्या होत्या. बरेच सभासद त्या निमित्ताने गावात येत होते. आज नवीन सुरुवात करण्यासाठी एक नवीन संकल्प केला आहे. खूप छान वाटलं. जसजसे वर्ष सरत गेली तसतसं या कार्यक्रमाचे स्वरूप अगदी मोठं होत गेलं. तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. खूप छान आणि खूप जबरदस्त वाटलं. काहीतरी नवीन ऊर्जा आजच्या या कार्यक्रमाने मिळाली. आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने जे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत ते वाड्यातील सभासद आणि इतर सर्वांना हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.